आपण एक अशा परिस्थितीची कल्पना करूया. एखाद्या व्यक्तीने नुकतंच स्वतःच्या कष्टाच्या पैशातून एक घर विकत घेतलंय, घराचे सर्व पैसे दिले आहेत आणि हातात मालकी हक्काचा मूळ करार आहे. हो, ज्यावर साहजिकच दोन्ही पक्षांच्या सह्या सुद्धा आहेत. बरोबर. पण पण जेव्हा ती व्यक्ती न्यायालयात उभी राहते तेव्हा न्यायाधीश त्या कागदाकडे बघायलाच नकार देतात. ऐकायला अतिशय विचित्र आणि अन्यायकारक वाटतं ना हे. बापरे, हो नक्कीच. कोणत्याही सामान्य माणसाला हे अन्यायकारकच वाटेल. पण कसं आहे, दस्तावेजी पुराव्यांच्या म्हणजेच डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या जगात सत्य फक्त ते नसतं जे आपल्या डोळ्यांना दिसतं. बघायला गेलं तर सत्य ते असतं जे कायद्याच्या अत्यंत कठोर चौकटीत बसवून सिद्ध करता येतं. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. आणि म्हणूनच कायद्याच्या क्षेत्रात विशेषतः भारतीय पुरावा कायद्यात, ज्याला आपण एव्हिडन्स ॲक्ट म्हणतो, तिथे केवळ एखादी गोष्ट घडली आहे असं तोंडी सांगून चालत नाही. अच्छा, म्हणजे नुसतं सांगणं पुरेसं नसतं? अजिबात नाही. ती गोष्ट कायदेशीरित्या कशी मांडली जाते यावरच त्या संपूर्ण खटल्याचा निकाल अवलंबून असतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपला आजचा विषय आहे भारतीय पुरावा कायद्यातील अध्याय 5 दस्तावेजी साक्ष म्हणजेच डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, ज्यात कलम 56 ते 93 येतात. हो, आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो पुढे जाऊन प्रत्यक्ष वकिली करतानाही कळीचा ठरतो. नक्कीच. पण एक लक्षात घ्या, आजचे आपले उद्दिष्ट केवळ पुस्तकातील ती कायदेशीर कलमे कंटाळवाण्या पद्धतीने वाचून दाखवणे हे अजिबात नाहीये. हो, ते तर आपण टाळणारच आहोत. तरी सर्व गुंतागुंतीची कलमे एकमेकांशी कशी जोडलेली आहेत आणि त्यामागील मूळ तर्क काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आपण एका अत्यंत सोप्या कथेच्या माध्यमातून या कलमांमधील संघर्ष उलगडणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोक्यात परीक्षेसाठी एक नैसर्गिक असा माइंड मॅप तयार होईल. कारण कायद्याचा अभ्यास करताना विशेषतः जेव्हा आपण कलम 56 ते 93 सारख्या मोठ्या टप्प्याचा विचार करतो, हो, तो खूप मोठा भाग आहे. बरोबर, तेव्हा नुसतं पाठांतर करण्यापेक्षा त्या कायद्याच्या मागचा उद्देश काय आहे हे समजून घेणं जास्त फायदेशीर ठरतं. म्हणजे तो का आणि कसा समजला पाहिजे. अगदी बरोबर. कायदा असा का बनवला गेला आहे हे एकदा समजले की ती क्लिष्ट वाटणारी कलमे अतिशय तर्कशुद्ध आणि सोपी वाटू लागतात. चला तर मग आपण एका कथेने सुरुवात करूया. समजा रमेश आणि सुरेश आहेत. रमेशने सुरेशकडून एक घर विकत घेतले. सर्व व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण झाला. पण काही महिन्यांनी सुरेशने घर खाली करण्यास स्पष्ट नकार दिला. अच्छा, म्हणजे वाद सुरू झाला. हो, वाद सुरू झाला आणि तो थेट न्यायालयात जाऊन म्हणाला की मी माझे घर रमेशला विकलेच नाही. आता साहजिकच न्यायाधीशांनी रमेशला विचारले की या व्यवहाराचा तुझ्याकडे पुरावा काय आहे. तेव्हा रमेशने त्या कराराचा जो मूळ कागद होता, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट, तो न्यायाधीशासमोर ठेवला. बरोबर, हाच तो प्राथमिक पुरावा. हो, आता कायदेशीर भाषेत सांगायचे तर हे अगदी तसंच आहे जसं आपण चित्रपटगृहात प्रवेश करताना प्रत्यक्ष तिकीट दाखवणे अनिवार्य असते. तिकिटाचा मोबाईलवर काढलेला साधा फोटो तिथे चालत नाही. या मूळ कागदपत्रालाच प्राथमिक साक्ष किंवा प्रायमरी एव्हिडन्स म्हणतात, जे कलम 57 अंतर्गत येते. हो, आणि इथे आपण कलम 56 आणि 59 चा संदर्भ देखील लक्षात घेतला पाहिजे. अच्छा, ते काय सांगतं? या कलमानुसार कोणत्याही दस्तावेजाची अंतर्वस्तू म्हणजेच कंटेंट्स ही मौखिक पुराव्यावरून सिद्ध करता येत नाही, ती दस्तावेजी साक्षद्वारेच सिद्ध करावी लागते. म्हणजे तोंडी सांगून चालणार नाही, कागदच दाखवावा लागेल. अगदी तेच. आणि सामान्य नियम असा आहे की तो पुरावा प्राथमिक साक्षद्वारेच दिला गेला पाहिजे. आता कलम 57च्या बारकाव्यांबद्दल मी थोडं सांगते. प्राथमिक साक्ष म्हणजे न्यायालयाच्या निरीक्षणासाठी सादर केलेला स्वतः तो मूळ दस्तावेज. ओके. पण यात एक अतिशय रंजक तांत्रिक तरतूद आहे बरं का. जेव्हा अनेक दस्तावेज एकाच साच्यातून किंवा एकाच प्रक्रियेतून बनवले जातात, म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं तर उदाहरणार्थ छपाई म्हणजेच प्रिंटिंग किंवा लिथोग्राफी, तेव्हा ती छापलेली प्रत्येक प्रत ही उर्वरित प्रतींसाठी प्राथमिक साक्ष मानली जाते. एक सेकंड थांबा. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा एकाच प्रिंटरवरून एखाद्या जाहिरातीच्या 100 प्रती छापल्या गेल्या, तर त्या 100च्या 100 प्रती एकमेकांसाठी प्राथमिक साक्ष कशा असू शकतात? हो, कारण त्या एकाच यांत्रिक प्रक्रियेतून आल्या आहेत, त्यामुळे त्यात मानवी चुकांची शक्यता नसते. त्या सर्व मूळ प्रतीच मानल्या जातात. अरे वा, हे नवीनच आहे. पण आता या आपल्या मूळ कथेमध्ये परत येऊ.
जर समजा सुरेशने तो मूळ करार रमेशच्या घरातून चोरला असता आहा, किंवा रमेशच्या हातून तो कागद चुकून आगीत भस्मसात झाला असता, तर रमेशने काय केले असते? न्यायव्यवस्थेने त्याचे दरवाजे तिथेच कायमचे बंद केले असते का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच कायद्याची खरी व्यावहारिक बाजू समोर येते. कायदा अंधाळा नाहीये किंवा तो केवळ कागदी नियमांवर चालत नाही. म्हणजे त्याला वास्तवाचं भान आहे? नक्कीच. अशा अपवादात्मक आणि व्यावहारिक अडचणींसाठी कायद्यात द्वितीयक साक्ष म्हणजे सेकंडरी एव्हिडन्सची तरतूद आहे, जी कलम 58 आणि 60 मध्ये अत्यंत सविस्तरपणे स्पष्ट केली आहे. अच्छा. कारण विचार करा, जर न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी मूळ कागदच आवश्यक असता, तर जगात निम्म्याहून अधिक लोकांना कधीच न्याय मिळाला नसता. हे खरंय. पण मग जर कायद्याने दुय्यम पुरावा किंवा कागदाची झेरॉक्स प्रत चालते असं म्हटलं, तर हा एक खूप मोठा धोका नाहीये का? कसा काय? म्हणजे बघा ना, कोणीही सुरेशची खोटी सही एका बोगस करारावर करेल, त्याची झेरॉक्स काढेल आणि न्यायालयात आणून देईल. जर मूळ कागद तपासता येत नसेल, तर अशा झेरॉक्स प्रतीला पुरावा मांडणे म्हणजे एक प्रकारे फसवणुकीला आमंत्रण देण्यासारखे नाही का? हा अतिशय रास्त आक्षेप आहे. आणि नेमका याच धोक्याचा विचार करून कायदा बनवणाऱ्यांनी कलम 60 मध्ये अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. अच्छा, म्हणजे झेरॉक्स सहज स्वीकारली जात नाही? अजिबात नाही. न्यायालय दुय्यम पुरावा किंवा झेरॉक्स प्रत कधीही आंधळेपणाने स्वीकारत नाही. द्वितीयक साक्ष सादर करण्यासाठी प्रथम हे सिद्ध करावे लागते की मूळ कागद का सादर करता येत नाहीये. म्हणजे आधी कारण द्यावं लागेल. हो. जर मूळ दस्तावेज विरोधी पक्षकाराच्या म्हणजेच आपल्या गोष्टीत सुरेशच्या ताब्यात असेल आणि त्याला कायदेशीर नोटीस देऊनही तो कागद तो आणत नसेल. अच्छा, म्हणजे नोटीस देणं गरजेचं आहे. हो. किंवा तो कागद नष्ट झाला आहे हे जर सिद्ध झाले, किंवा तो कागद असा आहे जो न्यायालयात उचलून आणता येत नाही. उचलून आणता येत नाही म्हणजे कसं? म्हणजे समजा एखादा भिंतीवरचा शिलालेख असेल, तो कसा आणणार न्यायालयात? बापरे, बरोबर. लॉजिकल आहे. तर अशा वेळी न्यायालय द्वितीयक साक्ष देण्याची परवानगी देते. आणि ह्या साक्ष्यांमध्ये प्रमाणित प्रती, ज्याला आपण सर्टिफाईड कॉपीज म्हणतो, यांत्रिक प्रक्रियेद्वारे बनवलेल्या प्रती किंवा मूळ कागद ज्याने स्वतः वाचला आहे अशा व्यक्तीची मौखिक साक्ष यांचा समावेश होतो. म्हणजे दुय्यम पुरावा सादर करणे हा काही आपला जन्मसिद्ध हक्क नसून ती एक विशेष परवानगी आहे, जी या कडक अटींची पूर्तता केल्यावरच मिळते. अगदी बरोबर. हे खूप तर्कशुद्ध आहे. आता आपण कथेच्या पुढच्या वळणावर जाऊया, कारण बघायला गेलं तर इथे एक मोठा आधुनिक पेच प्रसंग निर्माण होतोय. कोणता? समजा रमेशने न्यायाधीशांना सांगितले की साहेब, त्याने मला घर विकल्याचे मान्य केल्याचे व्हॉट्सॲप चॅट आणि काही ईमेल्स माझ्याकडे आहेत. अच्छा, डिजिटल पुरावा. हो. आता साहजिकच सुरेशच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. तो म्हणाला की हे ईमेल्स किंवा चॅट्स म्हणजे काही कागदावरचे पुरावे नाहीत. डिजिटल डेटा तर कुणीही आणि कधी बदलू शकतो. एखादा व्हर्च्युअल मेसेज न्यायालयाच्या नजरेत दस्तावेज कसा असू शकतो? हो, आणि हा आक्षेप काही दशकांपूर्वी पूर्णपणे ग्राह्यसुद्धा ठरला असता. पण जसे मानवी व्यवहार बदलले तसा आपला कायदाही अद्ययावत झालाय. म्हणजे IT ॲक्ट आल्यावर? हो. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या आगमनानंतर भारतीय पुरावा कायद्यात एक नवीन कलम 61 जोडले गेले. या कलमानुसार हे अगदी स्पष्ट करण्यात आले आहे की इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख म्हणजेच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स हे कागदी पुराव्या इतकेच कायदेशीर आहेत. म्हणजे दोघांची किंमत समान आहे? अगदी. केवळ तो एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे या एकाच आधारावर न्यायालय त्याला फेटाळून लावू शकत नाही. त्याची कायदेशीर वैधता ही कागदी अभिलेखासारखीच असते. पण इथेच तर मुख्य अडचण आहे ना. म्हणजे कागद जुना झाला की त्याला एक नैसर्गिक पोत येतो, शाईचा रंग थोडा बदलतो, तो तज्ज्ञांकडून तपासता येतो. पण डिजिटल जगाचे तसे काहीच नाही. हो, ते तर आहे. आजकाल कुणीही फेक चॅट्स बनवणारे ॲप्स वापरू शकतं. एखादा स्क्रीनशॉट अगदी सहज एडिट करू शकतं. मग न्यायालयाने या डिजिटल डेटावर विश्वास कसा ठेवायचा? या दोन कलमांमध्ये हा जो मोठा संघर्ष आहे तो कायदा कसा सोडवतो? अतिशय अचूक मुद्दा पकडलात. आणि कलम 61ने डिजिटल पुराव्याला मान्यता दिली हे खरं आहे, पण त्याच्या सत्यतेची खात्री करण्यासाठीच कलम 63 अस्तित्वात आले. अच्छा, म्हणजे 63 मध्ये सुरक्षेची तरतूद आहे. हो. संगणक किंवा मोबाईलद्वारे तयार केलेल्या माहितीला आपण दस्तावेज नक्कीच मानतो, पण ते न्यायालयात स्वीकारले जाण्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेतून जावे लागते. ती प्रक्रिया कोणती? ज्या कार्यवाहीत हा डिजिटल पुरावा द्यायचा आहे तिथे त्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखासोबत एका विशिष्ट प्रमाणपत्राची जोड देणं अनिवार्य असते. हे कलम 63 अंतर्गत दिलेले प्रमाणपत्र असते. हे प्रमाणपत्र नक्की काय काम करतं?
म्हणजे मला वाटतं हे एखाद्या पॅकेज्ड फूडवर असलेल्या फूड इन्स्पेक्टरच्या शिक्क्यासारखा असावा. म्हणजे कसं? म्हणजे बघा, तो शिक्का हे सांगत नाही की आतलं अन्न चविष्ट आहे की नाही, पण तो हे नक्की सांगतो की ज्या कारखान्यातून हे अन्न आलंय तिथे कोणतीही भेसळ झालेली नाही किंवा ती बनवण्याची यंत्रणा सुरक्षित होती. तसंच हे प्रमाणपत्र काम करतं का? अरे वा, ही उपमा अगदी चपखल आहे. हे प्रमाणपत्र याच गोष्टीची कायदेशीर हमी देते की ज्या संगणकातून किंवा मोबाईलमधून हा डेटा जसं की ईमेल किंवा चॅट काढला गेला आहे ते उपकरण त्या काळात नियमितपणे वापरले जात होते. अच्छा, म्हणजे डिव्हाइस चालू स्थितीत होतं. हो, ते सुस्थितीत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत हस्तक्षेप झालेला नाही. पण हे प्रमाणपत्र देतं कोण? म्हणजे मी माझाच फोन घेऊन स्वतःच प्रमाणपत्र देऊ शकतो का? नाही, असं कोणीही उठवून देऊ शकत नाही. त्या विशिष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे व्यवस्थापन ज्या जबाबदार व्यक्तीकडे आहे, म्हणजे समजा एखाद्या कंपनीचा IT मॅनेजर असेल किंवा तो मोबाईल वापरणारी मूळ व्यक्ती असेल, त्याच व्यक्तीची स्वाक्षरी त्यावर असणं बंधनकारक असतं. आणि समजा हे प्रमाणपत्र नसेल तर? जर हे प्रमाणपत्र नसेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयानुसार तो डिजिटल पुरावा न्यायालयात पूर्णपणे बाद ठरतो. त्याला काहीही किंमत उरत नाही. बापरे, म्हणजे डिजिटल जगात पुरावा सादर करणं दिसायला किती सोपे वाटत असले तरी त्याची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत काटेकोर आहे. हो, अत्यंत काटेकोर. आता कथेच्या पुढच्या टप्प्यावर येऊया आपण. समजा रमेशने कागदपत्रे दिली, पण त्या करारावर किंवा कागदपत्रांवर सुरेशचीच सही आहे. हे न्यायाधीशांनी कसे मान्य केले? हो, कारण सुरेश तर सतत म्हणतोय की त्याने घर विकलेच नाही. साहजिकच तो अशी भूमिका घेईल की ती सही त्याची नाहीच आहे, कोणीतरी खोटी सही केली आहे. आता न्यायालय स्वतः तर काही हस्ताक्षर तज्ज्ञ नसते. नाही, न्यायालय स्वतः तज्ज्ञ नक्कीच नसते, पण कायद्याने सत्यता पडताळण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा दिली आहे. इथे कलम 65 ते 73 महत्वाची भूमिका बजावतात. अच्छा. जेव्हा कोणतीही स्वाक्षरी, हस्ताक्षर किंवा अंगठ्याचा ठसा सिद्ध करायचा असतो, तेव्हा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे प्रत्यक्ष तुलना करणे, ज्याला आपण कंपॅरिझन म्हणतो, जे कलम 72 मध्ये दिले आहे. म्हणजे 2 सह्या ताळून पाहणे. अगदी तेच. या प्रक्रियेत न्यायालय सुरेशच्या पूर्वीच्या बँक खात्यावरील सही किंवा त्याने न्यायालयात आधी केलेल्या अन्य एखाद्या सहीची मागणी करते. मग या निर्विवाद सहीची तुलना त्या वादग्रस्त करारावरील सहीशी केली जाते. अच्छा, म्हणजे एक सही जी नक्कीच त्याची आहे आणि दुसरी जी संशयास्पद आहे. बरोबर. आणि याशिवाय ज्या व्यक्तीने सुरेशला प्रत्यक्ष सही करताना पाहिले आहे, अशा साक्षीदाराला बोलावूनही त्या सहीची सत्यता तपासली जाऊ शकते. पण या केसमध्ये रमेशच्या बाजूने आणखी एक अत्यंत जमेची बाजू होती बरं का. कोणती? हो, तो जो घर खरेदीचा करार होता, तो काही नुसता साध्या स्टॅम्प पेपरवर नव्हता, तर तो सरकारी कार्यालयात म्हणजेच दुय्यम निबंधक ज्यांना आपण सब रजिस्ट्रार म्हणतो, त्यांच्याकडे अधिकृतरित्या नोंदणीकृत होता, म्हणजे रजिस्टर्ड होता. याचा पुराव्याच्या दृष्टीने खटल्यात काही वेगळा फायदा होतो का? हो, हा तर अत्यंत निर्णायक फायदा ठरतो. जेव्हा एखादा दस्तावेज अशा सरकारी प्रक्रियेचा भाग बनतो, तेव्हा त्याचं स्वरूपच बदलते. कायद्याच्या परिभाषेत अशा दस्तावेजांना लोक दस्तावेज किंवा पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणतात. हे कलम 74 मध्ये सविस्तर स्पष्ट केले आहे. एक सेकंड, हे लोक दस्तावेज म्हणजे नक्की काय? कोणकोणत्या कागदपत्रे यात येतात? सांगते. सार्वभौम प्राधिकरणाचे, न्यायपालिकेचे, कायदे मंडळाचे किंवा शासकीय संस्थांचे जे अधिकृत रेकॉर्ड्स असतात ते सर्व लोक दस्तावेज आहेत. म्हणजे सरकारी फाईल्स वगैरे? हो, पण इतकंच नाही तर खाजगी दस्तावेजांचे राज्याकडे असलेले अधिकृत रेकॉर्ड्स जसे की रमेशचा तो नोंदणीकृत करार, हे सुद्धा याच श्रेणीत येतात. अरे वा, म्हणजे तो मुळात खाजगी करार होता, पण रजिस्टर झाल्यामुळे तो पब्लिक डॉक्युमेंट झाला. अगदी बरोबर. आणि अशा दस्तावेजांची सत्यता तपासणे खूप सोपे असते, कारण ते एका सरकारी अधिकाऱ्याच्या निगराणीखाली तयार झालेले असतात. अशा लोक दस्तावेजांची प्रमाणित प्रत न्यायालयात अत्यंत सहजतेने ग्राह्य धरली जाते. आणि जे रजिस्टर नसतात त्यांचं काय? या उलट कलम 75 नुसार जे दस्तावेज लोक दस्तावेज नसतात, उदाहरणार्थ 2 मित्रांमधील साधपत्र किंवा डायरी, ते सर्व खाजगी दस्तावेज म्हणजेच प्रायव्हेट डॉक्युमेंट्स मानले जातात, ज्यांची सत्यता सिद्ध करणे जास्त आव्हानात्मक असते. अच्छा, म्हणजे सरकारी नोंदणीमुळे तो करार लोकदस्तावेज बनला आणि रमेशचा खटला तिथे अधिक मजबूत झाला. आता आपण कथेच्या अगदी क्लायमॅक्सकडे जाऊया. हां, आता काय होतं? आता सुरेशचा वकील एक नवीन खेळी खेळतो. तो म्हणतो, ठीक आहे साहेब,
करार झाला असेल, पण मुळात ज्या जमिनीवर हे घर आहे ती जमीन रमेशच्या कुटुंबाची कधीच नव्हती. बापरे, हा तर मूळ मालकीवरच प्रश्न उभा राहिला. हो ना. आणि हे ऐकून रमेश न्यायालयात एक अत्यंत जुना म्हणजे चक्क पिवळा पडलेला कागद सादर करतो. ते त्याच्या आजोबांचं 30 वर्ष जुनं मृत्यूपत्र असतं, ज्याला आपण विल म्हणतो, ज्यावरून त्या घराची आणि जमिनीची मूळ मालकी सिद्ध होत असते. अच्छा. आता इथे माझा प्रश्न असा आहे की न्यायालय एखाद्या कागदावर फक्त तो जुना आहे म्हणून कसा काय विश्वास ठेवू शकते? म्हणजे कागद जुना असणे हा तो खरा असल्याचा पुरावा कसा असू शकतो? इथे कायद्याचा अत्यंत सुंदर आणि व्यावहारिक सिद्धांत लागू होतो. याला म्हणतात काळावर आधारित कायदेशीर उपधारणा, म्हणजेच प्रिझम्पशन्स बेस्ड ऑन टाइम. हा सिद्धांत कलम 92 मध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे कायदा काही गोष्टी गृहीत धरतो. हो, कायदा कधी डोळे झाकून विश्वास ठेवत नाही, पण तो वास्तवाचे भान नक्कीच ठेवतो. विचार करा, 30 वर्षापूर्वी ज्या लोकांनी त्या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या असतील किंवा ज्या वकिलांनी ते ड्राफ्ट केले असेल, ते आज हयात असतीलच याची काय खात्री? खूप कमी शक्यता आहे. आणि जर ते नसतील तर तो कागद सिद्ध कसा करायचा, हा मोठा प्रश्न उभा राहतो ना. बरोबर. इतक्या वर्षानंतर साक्षीदार शोधणे म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. मग न्यायालयात तो कागद टिकतो कसा? म्हणूनच कलम 92 नुसार जर एखादा दस्तावेज 30 वर्षे किंवा त्याहून अधिक जुना असल्याचे सिद्ध झाले आणि तो उचित अभिरक्षेतून म्हणजेच प्रॉपर कस्टडीतून न्यायालयात आला असेल, तर न्यायालय अशी उपधारणा करते. म्हणजे प्रेझ्युम करतं. हो, प्रिझ्यूम करतं की त्यावर असलेल्या स्वाक्षऱ्या आणि हस्ताक्षर त्याच व्यक्तीचे आहेत जिचे ते असल्याचे मानले जाते. एक मिनिट. ही उचित अभिरक्षा किंवा प्रॉपर कस्टडी म्हणजे नक्की काय? उचित अभिरक्षा म्हणजे तो कागद अशा जागी सापडला पाहिजे जिथे तो नैसर्गिकरित्या आणि कायदेशीररित्या असायला हवा होता. उदाहरणार्थ जर रमेशला ते मृत्यूपत्र आजोबांच्या बँकेच्या लॉकरमध्ये किंवा घरातील जुन्या सुरक्षित तिजोरीत सापडले असेल, तर ती उचित अभिरक्षा मानली जाते. अच्छा. पण जर तोच अत्यंत महत्वाचा कागद एखाद्या बस स्टॉपवर बेवारस पडलेला सापडला किंवा रमेशशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरातून आला, तर न्यायालयात त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. कस्टडी योग्य असेल तरच हा 30 वर्षांचा नियम लागू होतो. अरे वाह! हे खरोखरच विलक्षण आहे. म्हणजे जुन्या कागदपत्रांना सिद्ध करण्यासाठी साक्षीदार आणण्याची सक्ती केली तर अनेक पिढ्यांचे मालमत्तेचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, हे कायद्याने अचूक ओळखले आहे. अगदी बरोबर. पण मग मला सांगा, डिजिटल पुराव्यांचे काय? कारण डिजिटल जगात 30 वर्ष म्हणजे एक युग उलटून गेल्यासारखे आहे. 30 वर्षापूर्वी तर आजच्यासारखे ईमेल्स किंवा स्मार्टफोन्स अस्तित्वातही नव्हते. मग तिथे कोणता नियम लागू होतो? तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे हे कायद्यालाही मान्य आहे. त्यामुळे डिजिटल पुराव्यांसाठी 30 वर्षांची वाट पाहणं खरोखरच अर्थहीन ठरले असते. यासाठी कलम 93 अस्तित्वात आहे. अच्छा, 93 मध्ये काय दिलंय? आधार केला गेला तर त्यावर असलेली डिजिटल स्वाक्षरी किंवा तो डेटा खरा असल्याचे न्यायालय गृहीत धरते. म्हणजे 30 वर्षांऐवजी 5 वर्ष. हो, डिजिटल जगासाठी 5 वर्ष ही कागदी जगातील 30 वर्षांइतकीच मोठी आणि पुरेशी मानली गेली आहे. खरंच खूप लॉजिकल आहे हे. तर रमेश आणि सुरेशच्या या कायदेशीर लढाईतून आपण दस्तावेजी पुराव्यांचा एक मोठा पल्ला गाठला आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने ह्या संपूर्ण प्रवासाचा एक सुटसुटीत नकाशा किंवा माइंड मॅप कसा तयार होतोय हे आपण पाहूया. नक्कीच. म्हणजे परीक्षेत उत्तर लिहिताना ही सर्व कलमे तर्कशुद्ध क्रमाने कशी मांडायची याचा विचार करू. सुरुवातीला आपण पुराव्याच्या मूळ स्वरूपापासून सुरुवात करतो, बरोबर? हो, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर हा घटनाक्रम एका लॉजिकल फ्लोमध्ये यायला हवा. सुरुवात होते पुराव्याचे मुख्य प्रकार यापासून. म्हणजे कलम 57. बरोबर. कलम 57 प्राथमिक साक्ष म्हणजे मूळ कागदपत्र आणि त्यापाठोपाठ कलम 58 आणि 60 ज्या द्वितीयक साक्ष म्हणजे प्रमाणित किंवा झेरॉक्स प्रत, आणि ती कोणत्या कडक अटींवर देता येते याचे स्पष्टीकरण येते. अच्छा, हा झाला पहिला टप्पा. त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे आधुनिक पुरावे किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. यात कलम 61 जे सांगतं की डिजिटल रेकॉर्ड्स कागदासारखेच कायदेशीर आहेत आणि त्याच्या रक्षणासाठी असलेलं कलम 63 म्हणजे प्रमाणपत्राची अनिवार्यता हे मांडावे. आणि तिसरा टप्पा? तिसरा महत्वाचा भाग म्हणजे दस्तवेजांचे स्वरूप. यात कलम 74 नुसार लोक दस्तवेज आणि कलम 75 नुसार खाजगी दस्तवेज यातील फरक आणि त्यांचं महत्त्व स्पष्ट करावे. मग कागद खरा आहे की खोटा हे कसं ठरवायचं?
तो टप्पा येईल ना? अगदी बरोबर. चौथा टप्पा येतो सत्यता पडताळणीचा. यासाठी कलम 65 ते 73चा संदर्भ द्यावा, जिथे हस्ताक्षराची दुसऱ्या सहीशी तुलना कशी केली जाते हे सांगावे. आणि शेवटी काळाचा नियम. शेवटचा टप्पा म्हणजे काळावर आधारित उपधारणा. यात कलम 92 म्हणजे 30 वर्षे जुना कागदी दस्तावेज आणि उचित अभिरक्षा, आणि कलम 93 म्हणजे 5 वर्ष जुना इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याची सांगड घालावी. क्या बात है! हा माइंडमॅप म्हणजे खऱ्या अर्थाने एक ब्लूप्रिंट आहे. जर परीक्षेत उत्तर लिहिताना हाच नैसर्गिक क्रम पाळला आणि हीच कलमे एकमेकांशी जोडून मांडली, तर मला वाटत नाही पाठांतराची कोणतीही गरज भासेल. हो, कारण प्रत्येक कलमाचा पुढच्या कलमाशी असलेला दुवा आता पूर्णपणे स्पष्ट झाला आहे. कायद्याचा अभ्यास हा असाच आहे. तो सुट्ट्या कलमांचा अभ्यास नसून मानवी व्यवहारांमधील गुंतागुंत सोडवण्यासाठी तयार केलेल्या एका अखंड साखळीचा अभ्यास आहे. खरंय. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करूया. एका बाजूला आपण पाहिलं की कायदा 30 वर्ष जुने कागद आणि 5 वर्ष जुने ईमेल ग्राह्य धरतोय. पण आज आपण ज्या आधुनिक जगात वावरतोय तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हो, हे डीपफेक वगैरे खूप वाढलंय आता. नक्कीच. आज AIच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीची हुबेहूब खोटी सही, अगदी तसाच आवाज किंवा 30 वर्ष जुना वाटणारा खोटा कागद अगदी काही सेकंदात तयार केला जाऊ शकतो. डीपफेकच्या या जगात सत्य आणि खोटे यातील रेषा अधिकाधिक पुसट होत चालली आहे. हे खूपच भयानक आहे बघायला गेलं तर. हो ना. त्यामुळे भविष्यात हे सध्याचे पुराव्यांचे कायदे कितपत टिकून राहतील? तंत्रज्ञानाचा हा प्रचंड वेग पाहता येत्या दशकात कायदेमंडळाला आणि न्यायव्यवस्थेला केवळ कागद आणि डिजिटल प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाऊन सत्याचा शोध घेण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतील. कदाचित पुराव्यांच्या कायद्यालाच स्वतःची सर्वात मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे. नक्कीच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. याच विचारासोबत आपण आजचे सखोल विश्लेषण इथेच थांबवूया. हा व्हिडिओ तुमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि अशाच सोप्या कायदेशीर ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळेस अशाच एका गुंतागुंतीच्या कायदेशीर विषयाचा वेध घेण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत रहा आणि प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची सवय कायम ठेवा.